एम सो एक्सायटेड फॉर टुडे कारण आज मी माझं प्रिपरेशन म्हणजे तुम्हाला जे सांगितलेलं मी की सोलो ट्रिप मी जाणार आहे हम्पीला आणि आज फायनली मी माझी बॅग पॅक करणार आहे. सकाळची सुरुवातच इतकी छान झाली ना, मी इतकी जास्त एक्सायटेड होते. मला सगळी कामं मॅनेज करायची होती आजच्या आज, कारण मी पुढचे 15 दिवस घरी नव्हते आणि 15 दिवसामध्ये मग माझ्या पाठीमागे माझ्या घरात काय काय लागणार आहे, काय काय नाही लागणार आहे, किंवा मग कुठल्या गोष्टी मला माझ्यासोबत नेण्यासाठी लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं मला आजच काय ते सोक्ष मोक्ष लावून टाकायचा होता. त्यामुळं मी आज गेले मार्केटमध्ये. आधी तर सकाळी मस्त फुल ऑन अशा एनर्जेटिक मूडमध्ये छान 1-2 स्क्रिप्ट लिहिल्यात मी मस्त, कारण मला त्याआधी 2 ब्रँड शूट करायचे आहेत आणि ते त्यांना पाठवून द्यायचे आहेत. हम्पीला गेल्यानंतर मला ब्रँड्सचे कॉल्स आणि मेसेजेस हे दोन्हीही नको आहेत. आणि अजून एक म्हणजे माझं पार्लर, कारण तुम्हाला माहिती आहे मी पार्लरला खूप जात नाही, पण मला यावेळेस छान असं थोडंसं पॅम्परिंग पाहिजे होतं, तर मग मी गेले, डिटॅन करून घेतलंय आणि त्याचबरोबर आयब्रोज आणि वॅक्सिंग करून घेतलं. ह्या 3 गोष्टींसाठी मी आज बाहेर पडले होते. हे सगळं मी मिनी व्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. आणि त्यानंतर आता इथे आईने सांगितलेला एक नुस्खा करते बरं का. आता आयांचं कसं असतं माहिती आहे का, की मी जाते आणि तीही एकटी, हे तिला पटत नाहीच आहे. तिचं म्हणणं असतं जिथे कुठे जाशील नवऱ्याला घेऊन जा, एकटीने जायचं नाही, मराठ्याच्या पोरी एकट्या फिरत नाहीत. पण तरीसुद्धा बिचारीने सांगितलंय की नवीन बॅग आहे, पहिल्यांदा जातीये, इतक्या दूर जातीये, तर मग असं काहीतरी कर, पूजा वगैरे. तर मग मी स्वस्तिक काढून घेतलंय आणि फुल ऑन मस्त आणि छान अशा मूडमध्ये मी पॅकिंग करायला घेतलंय. आता ह्या ठिकाणी बघा, रोल रोल करत पॅकिंग अशी केली की मग आपल्याला गोष्टी दिसतात आणि त्याचबरोबर आपल्याला हवी ती गोष्ट पिक पण करता येते, असं मला वाटलं, म्हणून मी हे सगळं करते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा मला एक्सपिरियन्स बिलकुल नाही आहे. गावाकडे जाताना आपल्याला लागतील तेवढ्या गोष्टी घ्यायच्या, गावाकडे गेल्या की फटाफट त्या काढून बाहेर फेकायच्या आणि यूज करायच्या, असंच माहिती असतं. पण आता मी बाहेर कुठेतरी जायते तर मग तिथे मेसअप करायचा नाही आहे. एका रूममध्ये 3 जणी असणार आहेत की 4 जणी असणार आहेत, हे अजून फिक्स नाही आहे. त्यामुळे मला माहिती नाही आहे, कारण आता बघा इतक्या दूर जाते मी आणि एका एजन्सीसोबत जाते. पाहायला गेलं तर मी सोलो आहे, कुठेही कोणीही ओळखीचं नाही आहे माझ्या. त्यामुळे मला मिळणाऱ्या मुली कशा आहेत किंवा मग असतं बघा, आता मी आहे इंट्रोवर्ट. मला माझ्या ओळखीच्याच लोकांशी बोलायला आवडतं किंवा मग माझी ओळख असेल तर मी बडबड करून समोरच्याचं डोकं खाते. बट जिथे वेळ येते मला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, त्यावेळी मला थोडासा कम्फर्ट झोन लागतो. मला खुलायला वेळ लागतो आणि त्याचबरोबर मला तो सेफ झोनसुद्धा पाहिजे असतो, की हां, समोरचा व्यक्ती तेवढा आहे की मी त्याच्याशी बोलू शकेन, तेही फ्रेंडली वगैरे. यावेळी मी ठरवलंय बरं का, की मी गेले की अगदी प्रत्येकीशी बोलण्याचा प्रयत्न करेल. बिलकुल नको बाई, नको, काय वाटेल असं तसं डोक्यात नाही येणार आहे. बट स्टील मी आहे इंट्रोवर्ट, हे विसरून चालणार नाहीये. तर चला, मी माझा व्लॉग तर तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे की माझ्यासोबत काय होतंय, माझा काय एक्सपिरियन्स आहे. आणि हो, त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सुद्धा तुमची ट्रिप प्लॅन करायला खूप मदत होणार आहे. आता बघा या ठिकाणी नाईट ड्रेस जो आहे माझा पॅरट ग्रीन कलरचा, त्यालाच भरपूर जागा लागली आहे. अजून ब्लॅक अँड व्हाईट कलरचा जो कॉर्डसेट आहे तोही भरपूर जागा घेतोय. बाकीच्या गोष्टी मात्र आपल्या आपल्या छान बसल्या बरं का. साड्यांना तर बिलकुल जागा नाही लागली आहे. आता बघा त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा घेतल्यात बरं का. आता तिथे गेल्यानंतर त्या कितपत लागतील मला किंवा काय, आता मला नाही सांगू शकणार मी. बट मी ट्राय केलंय. तुम्हाला माहिती आहे मी एक मोठी बॅग आणली होती, त्यानंतर आता मी छोट्या बॅगवरती शिफ्ट झाली आहे. पण ह्या छोट्या बॅगमध्ये सुद्धा मी इतके कपडे भरलेत की मला असं वाटायला लागले की मी जरा जास्त एक्स्ट्रा घेतलंय का. त्यामुळे मग मी 3-3दा पाहत होते आणि शेवटी मला असं कळलं की नाही, मी फक्त एक नाईट ड्रेस एक्स्ट्रा घेतलाय. कारण तिकडे मी 3च दिवस असणार आहे आणि 3 दिवसासाठी एक नाईट ड्रेस पुरणार होता, कारण रात्री तेवढंच तर घालायचं आहे. बट मी 2 नाईट ड्रेस घेतलेत आणि त्याचबरोबर जायचा यायचा वेगळा ड्रेस घेतलाय. तिथे 3 दिवस घालण्यासाठी 3 वेगवेगळे कपडे घेतलेत आणि त्याचबरोबर मी पुण्यात असणार आहे, त्यानंतर गावाकडे असणार आहे, त्या हिशोबाने सुद्धा मी काही पॅकिंग केली आहे. आता ती काही पॅकिंग म्हणजे माझं स्किन केअर वगैरे असणार आहे. मला खूप जास्त आळस आहे स्किन केअर करण्याचा आणि मेकअप करण्याचा. त्यामुळे जरा वाट माझ्या स्किनची लागणार आहे. पण बघूया आता, कारण मी खूप ऐकलंय हम्पीमध्ये ऊन भरपूर असणार आहे. त्यामुळे सनस्क्रीन मी 4 ते 5 घेतलात. त्यामध्ये 2 टिंटेड आहेत आणि 2 मॅटिफाईंग आहेत आणि एक जी आहे तिला असं थोडासा ग्लॉसी लुक वगैरे येतो. तरी बघूया, मला जास्त ग्लॉसी वगैरे आवडत नाही लुक. त्यामुळे एकच मी अशी घेतली की ज्याने ग्लॉसी लुक येईल. त्यानंतर 2 मॅटिफाईंग आहेत, त्याही मला छान वेल्वेटच्या आवडल्या, थायपनच्या आहेत. आणि त्यानंतर फ्लिक्सची एक घेतली आहे जी टिंटेड खूप भारी आहे. आणि अजून एक घेतली आहे जी मी विसरले आहे. बट या ठिकाणी बघा ब्लाऊजचं चाललं होतं माझं की कुठं ठेवू कुठं ठेवू, कारण त्या 2 विचारांना जागाच नव्हती मिळत.
त्यानंतर माझं मेन्स्ट्रुअल सायकल जे की त्याच दिवसांमध्ये होतं, त्यामुळे मी अजून एक बॅग घेतली होती. त्यामध्ये 3 एक्स्ट्रा पॅन्टीज होत्या, कारण कधी कुठली वेळ येईल सांगता नाही येत. मेन्स्ट्रुअल कप असल्यावरती मला खरंच कुठल्या गोष्टीची गरज नाही पडत, कारण तो इतका केपेबल आहे ना, की अगदीच मला पॅन्टीजची सुद्धा गरज नाही पडत. बट तरीही आपण इतके दूर जातोय, तर मग अशा लेव्हलला आपली गडबड नको व्हायला, की आपण स्वतःचं हे खूप पर्सनल आणि असं आहे, की इसेन्शियलमध्ये येतं, की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायलाच हव्या. म्हणून मी काय केलंय, 3 पॅन्टीज एक्स्ट्रा घेतल्यात आणि त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल कप घेतलाय आणि 3 पिरियड पॅन्टीज घेतल्या होत्या. बट लास्ट मिनिट मला असं झालं, की मला खरंच इतकं नाही लागणार आहे आणि खूपच जरा जास्तच होतंय लगेच. त्यामुळे मग मी पिरियड पॅन्टीज काढून टाकल्या. बट मी मेन्स्ट्रुअल कप घेतलाय आणि त्याचबरोबर पॅन्टीजसुद्धा घेतल्यात. पॅन्टीज अशा आहेत, की त्या भरपूर असं ब्लड सोक करू शकतील, जेणेकरून मला जर इमर्जन्सी नाही लक्षात आलं आणि या इमर्जन्सीसाठी ते तेवढं ठेवलंय मी फक्त. त्यानंतर एक एक्स्ट्रा शूज घेतलाय मी आणि माझी जी रेग्युलरची चप्पल असणार आहे ती आणि आत्ता जे मी तुम्हाला दाखवलं त्याला मी काय म्हणावं आय डोंट नो. बट ते घेतलंय मी. असे 3 पेअर घेतलेत. बघूया कितपत यूज होतात. मी शूज सोडून काहीही घालणार नाहीये, कारण माझ्या पायांचा अवतार तुम्हाला माहिती आहे. माझे पाय बरोबर बिलकुल पडत नाहीत आणि पाय लचकणं हे तर माझ्यासाठी मॅन्डेटरी असतं. म्हणजे कुठेही गेलं तरी माझ्या पायांना त्रास होतो. माझे पाय सुजतात, माझा पाय इकडे-तिकडे पडतो, माझ्या पायाची इकडे नस सोडली जाते. ह्या सगळ्या गोष्टी ना डेली लाईफमध्ये सुद्धा माझ्यासोबत इतक्या होतात, की आता मी बाहेर जातेय, त्याचबरोबर थोडंफार चालणं पण असणार आहे. तर मला थोडंसं थोडीशी धास्ती आहे मला त्या गोष्टीची. बट स्टिल देखेंगे जो होता है आणि इतना तो करेंगे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलंय एका एजन्सीसोबत जातेय मी, तर त्यांनी जेवणाची वगैरे सोय छान केली आहे. बट तरी आपलं एक सेफेस्ट साईड, कारण तुम्हाला माहिती आहे मला रात्री वगैरे भूक लागते. तर म्हणून मी 3-4 गोष्टी अशा घेतल्यात, की मी चुटूर-फुटूर खाऊ शकेन. ते पण बाहेरचंच आहे, जास्त मेहनत नाही घेतली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लेन्सेस. हां, आता मी घालेन किती किंवा काय आय डोंट नो, कारण कम्फर्टचा विषय आहे. लेन्स घातले की माझं डोकं दुखायला लागतं. पण तरीही माझ्यासोबत मी 3 पेअर लेन्सेसच्या घेतल्यात आणि त्याचबरोबर 2 पेअर गॉगल्स घेतलेत, हे चष्मे. सो हे सगळं असणार आहे माझं आणि पहिल्यांदा जाते तर खूप जास्त एक्सायटेड आहे, हॅपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत गुडगुडायला लागले, कारण नवीन लोक एकदम 40 नवीन पोरी असणार आहेत आणि त्या सगळ्यांशी मला बोलायचं आहे, बोलणारच आहे मी आणि तरीही माझ्या ओळखीतलं कोण नसणार आहे, त्यामुळे मला अजून 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 थोडंसं अनकम्फर्टेबल फील पण व्हायला. बट इट्स ओके. चलो, आजचा दिवस तर असा मस्त गेलाय माझा आणि खरंच खूप भारी फील होत आहे. उद्याच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता आणि लाईकसुद्धा करू शकता. कमेंट करून सांगायला विसरू नका, की हम्पीमध्ये तुम्हाला काय पाहायची इच्छा आहे किंवा मग तुम्हाला काय पाहायला आवडेल. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.